आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण असताना सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील खर्डा, एरनगाव, किन्ही, गोंधळी, गवंडी आदी गावांना शनिवारी सायंकाळच्या सुमारास गारपिटीचा तडाखा बसला। वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतशिवारातील उभे असलेले गहू व चना पिकाचे प्रचंड नुकसान झाले। सुलतानी अस्मानी संकटे शेतकऱ्यांच्या नशिबी आहे। खरीप हंगामातील पिकांची आलेली तूट रब्बी हंगामात निघावी म्हणून सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी गहू व हरभराचे पीक पेरले। ऐन दोन्ही पीक काढणीच्या वेळेस आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला। शेत शिवारातील उभे असलेले शेतपीक वादळी वारा व गारपिटीने जमीनदोस्त केले। या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे। संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने सर्वे करून नुकसानाची माहिती शासनाला द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे। पुणे हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर के.एस. होसाळीकर यांनी देखील राज्यातील हवामानाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10, 11 आणि 12 फेब्रुवारी पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे। याशिवाय सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र टीवी 24 साठी करामत अली, बाबुळगाव। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।